आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली। उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी आहे। देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलंय। आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की We have given the entire letter to the Maharashtra governor and will be forming the government now. देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय। 2.5 years ago, Devendra Fadnavis had made a proposal and recommended my name. Now I am the one who is making the proposal and recommending Devendra Fadnavis's name. उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वीच घेतली। आणि कारण Eknath is repeating what he had been stating in the last many days, that whatever is the decision by Modi and Shah, that will be taken as an order and will be followed to the T. त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे सरकार स्थापन होत आहे याचा आनंद आहे मला। खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत महायुतीला कधी मिळालं नव्हतं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने This kind of mandate was never with the Mahayuti government or any government, and now we have the mandate. सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला। अनेक ऐतिहासिक आणि दैदिप्यमान असा विजय Almost every segment of the society had showered Mahayuti with their votes, be it the Ladki Bahin, Ladka Bhau or the Ladka farmers. आणि आमच्यामध्ये काही कोणी मोठा कोणी छोटा असं काही नव्हतं। आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो। आमचा उद्देश एवढाच होता की amongst us there is no one big, no one small, and in fact all of us are together in this government. आणि एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं आणि म्हणून सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद यापूर्वीच दिलेत। आणि खरं म्हणजे राज्य चालवताना अनेक I want to thank everyone who voted and gave us such a huge mandate. मी त्याची एकदा डिटेलमध्ये बोलू इच्छित नाही, परंतु जे विकास कामं महाविकास आघाडीने थांबवली होती, I don't want to repeat the many projects that we have launched for the welfare of the people. या महाराष्ट्राला 10-20 वर्ष मागे नेणारा निर्णय, but those are the projects that were needed for the people, welfare of the people of Maharashtra. प्रकल्प आम्ही सुरू केले, मार्गी लावले आणि त्याचे उद्घाटनही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते केले। याचा देखील आनंद आणि समाधान आम्हाला आहे। शेवटी सरकार कुणासाठी असतं? सरकार हे सर्वसामान्यांसाठी असतं, लोकांसाठी असतं, राज्याच्या विकासासाठी असतं आणि ते आम्ही तंतोतंत पालन करण्याचं आणि त्याचं नियोजन करण्याचं काम आम्ही 2.5 वर्षात केलं। याचं खूप समाधान आम्हाला आहे। आणि एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, या दोघांची आम्ही सांगड घातली आणि मग we worked really well for the last 2.5 years and we have the satisfaction about doing the work for the people of Maharashtra. आधार म्हणून, एक सहकार्य म्हणून, एक सरकारची जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे, ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आटोकाट केला। आणि त्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, नड्डाजी असतील, केंद्रीय मंत्री असतील, त्यांनी आम्हाला वेळोवेळी I want to thank Modi and Shah for all the help and giving direction. पुढे नेण्यासाठी एक आपण They accepted every proposal that we had put forth. या ठिकाणी आम्ही 2.5 वर्ष चालवलं आणि त्याचा फायदा या राज्यातल्या जनतेला झाला आणि या जनतेने देखील We ran a double engine government, that is of Devendra Fadnavis and Eknath Shinde as chief minister, and that really worked well. आपल्यालाही कोणालाही किंवा अनेक सगळे अंदाज वर्तवणारे जे सगळ्या
एजन्सी असतात, एक्सपर्ट असतात, या सगळ्यांचा अंदाज या ठिकाणी बात ठरवला आणि त्यामध्ये मतदारांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन, माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, सगळेच या महाराष्ट्रातले सर्व घटक यांनी पूर्णपणे ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता आम्ही टीम म्हणून देवेंद्रजींना आता पूर्वी देखील 5 वर्षाचा अनुभव आहे, त्यांचा अनुभव आम्हाला 2.5 वर्षासाठी देखील कामी आला. आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली, त्याचाही आनंद मला आहे. आणि म्हणून आमचं अगदी टीम वर्क जसं 2.5 वर्ष झालं proposing the name of Devendra Fadnavis, and I am happy doing that. आम्ही सहकार्य करू शकलो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जरी थोडं चाळून बघितलं तरी सुद्धा एवढ्या कल्याणकारी योजना कधी झाल्या नव्हत्या. आणि कल्याणकारी योजना फक्त आम्ही निर्णय घेतले नाही तर त्याची अंमलबजावणी केली. These kind of welfare projects that we started had never been done in Maharashtra, कल्याणकारी and people have benefited from this. लोकांच्या कल्याणासाठी असतं, ते खऱ्या अर्थाने आम्ही राबवलं, याचा आनंद आणि समाधान आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो की पुढचा आपला जो प्रवास आहे तो अतिशय यशस्वी आणि राज्याला पुढे नेणारा, या राज्याचा विकास करणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरेल. आणि त्यामध्ये नक्कीच आपला सर्वांचा सहभाग असेल, सहकार्य असेल. अरे बाबा, ते सांगितलं ना संध्याकाळी, आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो. मला ते एकदमच पाहिजे. देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे, सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू ना, अरे बाबा, एवढी कामं केली की आठवणीतलं एक क्षण काय सांगू. एवढे निर्णय आम्ही घेतले की ते सर्व निर्णय ऐतिहासिक होते. बहुत खुशी है मुझे कि 2.5 साल में हमारी सरकार ने, महायुति सरकार ने और हम तीनों ने और हमारी टीम ने जो काम किया है वो उल्लेखनीय है. उसके इतिहास में उसका सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. इतने बड़े निर्णय लिए, इसकी हमें खुशी है. तब्येत चांगली आहे. म्हणजे आवाज थोडा, अरे आता तब्येत होते चांगली ना, आता लगेच कसं जोरात बोलू. अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको. अभी कल शपथ ली है ना. शाम तक उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. मैं रुकने वाला हूँ. दादा को नहीं, अरे भाई, दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का. परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता. आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे. काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील. थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर. काही कन्फ्युजन नाही आहे. ए बाबा, काही कन्फ्युजन नाही. 5 वाजता Eknath Shinde saying there is no confusion. दादांच्या बद्दल किंवा आमच्या बद्दल काय
चला धन्यवाद फोटो You have the Mahayuti leaders Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar sending across a very clear message. We're united, all is well. The Mahayuti will be sworn in as the government come tomorrow. And Eknath Shinde, everyone was watching out for what he'd have to say. He said very clearly that it was on this very exact same location that 2 years ago Devendra Fadnavis proposed my name as Chief Minister. Today I am proposing Devendra Fadnavis' name as Chief Minister. He's made it very clear, reiterated that look, all along I said that whatever decision the BJP High Command takes, I will abide by that, which is exactly what I did. He's also maintained that in the Mahayuti we work together as a team. No one's too big, no one's too small. And this was a message that was echoed also by Devendra Fadnavis, who said that look, I may be the Chief Minister, but the three of us together will take collectively all decisions for Maharashtra. And also on Eknath Shinde, Devendra Fadnavis very importantly saying that I reached out to Eknath Shinde and he responded positively, which is why today you're seeing these developments. So what's very clear is that yes, there was some issues that were clearly ironed out, and now all's well that ends well, with both Eknath Shinde, Ajit Pawar and Devendra Fadnavis now coming together, taking claim to form the government tomorrow. They will be sworn in.